मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नजीक असलेल्या प्रतीकनगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे वैशाली वाईन बारचे संचालक शुभम महाजन यांच्या घरात एका अंदाजे 22 वर्षीय मुलीची निर्गुंद हत्या झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। शांतिक्रिया असे या मुलीचे नाव असून ही मुलगी मुंबई येथून आल्याचे सांगण्यात येत आहे। तर सदर हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचे बोलल्या जात असून तिच्यावर अतिप्रसंग ही झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। शांतिक्रिया हिला गेल्या 2 दिवसापूर्वी वैशाली वाईन बार मध्ये काम करणाऱ्या एका मुलाने मुंबईवरून मूर्तिजापूर येथे आणल्याचे सांगण्यात येत असून सदर मुलगी ही गेल्या 2 दिवसापासून मूर्तिजापूर येथील प्रतीकनगर येथे शुभम महाजन यांच्या घरी राहत होती। तर तिच्या सोबत वैशाली वाईन बार मध्ये काम करणारे इतरही 2 व 3 कामगार राहत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे। मृतक मुलीचे वडील आसामला तर आई दिल्लीला राहते। आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव शृंगारे राहणार हरसूड तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा फरार आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलाश भगत, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल नंदू टीका ज्ञानेश्वर राणे, ज्ञानदेव आडे, स्वप्नील खाडे यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला। तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व शॉन पथक दाखल होऊन तपास केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला। याबाबत पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे। मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे। सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून 5 वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती। सदरची महिला 21/7/24 ला 16 वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हरसूड तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या आरोपीसोबत ती आली होती। त्या आरोपीनं काम मागितले। पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही, परंतु तिथे तो राहत होता आणि काल 23/7/2024 ते 11 ते रात्री 3:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे। आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे। मृतक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे। लवकरच आरोपी जेरबंद होईल। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।